नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर. आज आम्ही चाललो आहेत दोनापावला आणि अंकिता रेस्टॉरंट क्लासिक वारखंडला. ते आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत आणि तिकडनं एक डिमांड पण आहे. बघूया आता काय काय आम्ही बघायचं प्लॅन करतो आहे, तुम्हाला आम्ही दाखवतो आज. चला मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे अंकिता क्लासिक बार रेस्टॉरंट वारखंडला. आता आम्ही बांद्याला पोचलो आहोत. ही माझी मिसेस बघा, हे बघा सगळे माझे मंडळी मागे बसले आहेत. आम्ही आज एक लहानशी ट्रिप काढतोय. ए गौरंग, माझी आई इकडे मागे बसते बघा एकदम. आणि आता आम्ही आलो बांद्याला आणि बांद्याला आम्ही आता बांदा क्रॉस करून आम्ही आता गोवा. काय झालं काय आलं का? आम्हाला वारखंड करून मग आम्ही कदाचित डिमार्टला जाऊ वास्कोला आणि तिथून मग दोनापावला जायचं प्लॅन आहे. बघतो कसं काय ते, तुम्हाला सगळं दाखवेन मी. आमचा गौरांग बघतोय बघा आणि हा छोटा पण पायलट समोर आलाय. मला इथे पण एक हॉटेल आहे बघा. गोवा रोड. कोणाला हा इथे वडिलांना पण नाही. आता आलं ना, हे जवळ आलं ना या ब्रिज करून ना. आता हा रेल्वे ब्रिज आहे. सावंतवाडीवरून गोव्याला जाताना हा ब्रिज मिळतो तांबोशाच्या पुढे. इकडनंच वारखंड. हा बघा बोर्डवर लिहिलेला आहे वारखंड. हे बघा, इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे. इकडनं लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे. बघूया चिलआउट कॅफे. ह्या मेन रोडला राईटलाच आहे ना भाऊजी? बोर्ड आहे ना, मेन रोडलाच आहे राईटला. हे ना आपण ते गणपतीचं हे आपलं हे ठेवलं नाही, त्याचं सगळं तो व्हिडिओ मध्ये येतं. आम्ही त्यांना कॉल केला होता, म्हणाले 1च्या अगोदर आलात तर गर्दी नसणार, 1 नंतर भरपूर गर्दी होते. मी कुठं तरी पापात पॅलेस म्हणून आहे हॉटेल, ते पण कदाचित चांगलं असेल. आता हे आला आहे अंकिता क्लासिक. समोर बघू शकता लाल बोर्ड आहे. पार्किंगसाठी ते जागा आहे. अरे बापरे, गर्दी आहेत ऑलरेडी भरपूर.
जागा मिळते का बघूया. ही बघा, हे अंकिता क्लासिक बघू शकता. गाडी लावायला जागा भेटतो. गाडी पार्क करूया आणि मग तुम्हाला परत भेटतो. आम्ही आलो आहोत अंकिता क्लासिक वारखंडमध्ये जेवायला. आज रविवार. मग दाखवतो आज. बघा समोरच आहे. जेवढा नाम बरे काय मग. हा बघतो. चला आता हे बघा, अंकिता क्लासिक गोवान सी फूड रेस्टॉरंट. आता आम्ही आत एंट्री करतोय. हा इथे वेटिंग एरिया. मेनूज 30/5/2026. मेनूज काय काय बघा. कुठे आज जाऊया काय. ए परी कुठे आहे. नाही सॉरी, अंकिता क्लासिक. तुमचा इथे ड्रिंक वगैरे मिळतात. पुढे जाऊया पुढे. फॅमिलीसाठी असणार बघ ते. हा पुढे मित्रांनो, आता आम्ही बसलो आहोत. ही माझी आई काय कर. आणि ओय काय दाखवत आहे. काय हवंय. ज्यूस. आधी ज्यूस कुठे. आधी जेव ना पहिली, नंतर ज्यूस. राजवीर ए वर्षा काय मागवतेस. एवढा काय विचार करतेस. काय नेहमीच आहे. नेहमीच आहे. इथे आता यांचं डिस्कशन चाललेलं आहे. काय कानात सांगते ती बघा. मंजिरी काय ते कानात सांगते. ते काय हवं तिला. इथे वर्षा एकदम डोक्याला हात लावून डिस्कशन करते काय घ्यायचं काय नाही. आम्ही स्टार्टर पहिला मागवलेलं आहे ऑलरेडी. ते थोड्या वेळात येईलच. हे मेन कोर्स बघून ठेवा. आई कसं वाटतं तुला. हा बाबा नाही आलेत. बाबा गेले कामाला. त्यांना आम्ही बोललो होतो या म्हणून, पण ते काय आले नाहीत. त्यांना कामही आलं मालवणला, त्याच्यामुळे राहिले. तर आई जरा अशी आहे. नाही ना. हा या बघा इकडे ह्या मुलांनी काहीतरी मागवला. हे काय मागवलंय. हा फ्रेंच फ्राईज. अजवीर हा इथे आमची आई पण खाते. हा बघा. राजवीर मस्त मस्त. दाखव कसं मस्त मस्त दाखव. मस्त दाखव कसं. हा नाही दाखवलं आज. मूड नाही त्याचा. तिथे स्टार्टर आलेलं आहे. हे बघा. ठीक आहे माकुल ना. हे चिकन तंदूर. हे क्रॅब तंदूर क्रॅब. हे पण चिकन तंदूर. हे दोन्ही सेमच आहे ना. हो. हे खेकडा ना. आता आम्ही ह्या सगळ्या चालू करतो खाऊक. मला पण दे. हे घ्या. तरी कसं आहे. माकुल कसं आहे. माकुल चावायचं ते. आई माकुल कसं वाटलं. छान आहे. हा वर्षा बघ टेस्ट करून. माकुल फर्स्ट टाइम खातेस ना.
छान आहे. कसं आहे एकदम. आता ह्या इथे संपत आलं. स्टार्टर खातात संपक नाही अजून. इथे यायला आम्ही क्रॅपला हात नाही घातला. हे पडलं. हा खेकडा घे. हे घ्या खेकडा घे. खेकडा तुम्ही आई कसं आहे. तंदूर आहे ते क्रॅप्स तंदूर. बरं आहे मस्त. थांब इथे बघ. मस्त एकदम छान. तुम्ही पण बघा टेस्ट करून क्रॅप्स तंदूर. वर्ष कसं आहे क्रॅप तंदूर. खाल्ला नाही. काय आलं. खाल्ला नाहीये अजून खाल्लं नाहीये. खा ना बघ ना. बरी काय खातेस. खेकड्याचं. अच्छा मी म्हटलं खेकड्या तंदूर. तू काय काट्याचं त्याने काटायचं की आहे. आई अजून काय हवंय. काय हवंय अजून. खा खा. आता स्टार्टरचा सगळा फडशा पाडून झालेला आहे बघा. हा तनिष्काने म्हणजे परीने आमच्या सगळंच खाऊन पूर्ण हा केलेला आहे. हे बघा स्टार्टर सगळं संपलाय. हे पण आता आम्ही मेन कोर्सची वाट बघत आहोत. थोड्या वेळात येईलच. तुम्हाला मेन कोर्स पण दाखवतो. थाळ्या यांच्या स्पेशल असतात. छान असतात थाळ्या. म्हणजे किंगफिश थाळी, प्रॉन्स, तडाक अशा भरपूर थाळ्या आहेत. त्या म्हणजे फेमस हॉटेल आहे. वारखंडला कधी आलात तर ते भेट द्या गोव्यामध्ये. आणि जवळच आहे म्हणजे एकदमच असं नाही. एंट्री तुम्ही महाराष्ट्रात येताना एंट्री केलात गोव्यामध्ये की पेडणे तालुक्यामध्ये आहे वारखंड. आणि तिथे अंकिता क्लासिक एकदम फेमस हॉटेल आहे. नक्की भेट द्या. आमचं मेन कोर्स पण आलेला आहे. हे बघा ही चणाक थाळी. ए प्रियंका हा कुठली सांग कुठली ती. हा किंगफिश थाळी. इथे वर्षाने पण किंगफिश थाळी मागवलेली आहे. इथे ही माझी पापलेट थाळी. आणि इथे आईचा जो स्टार्टर संपला नाही. आई काय ही बघ तुझी मेन कोर्स थाळी पण आली. सुरमईची अजून पापडच खाते अजून. काय हा सावकाश सावकाश खा तू हरकत नाही. आज संपेल ना. बघ इकडे आज संपेल ना सगळं. हा इथे आमची ही तनिष्का बिचारी वाट बघते प्रॉन्स थाळीची. होतो आता प्रॉन्स थाळीमध्ये काय काय आहे. आपला सॉरी पापलेट थाळीमध्ये काय काय आहे. ही प्रॉन्स कढी, भात, हे तिसरेचं हे आमोट आहे. हे काय आहे ग. हा खेकड्यांचं. हे पण काय आहे. हे काय हे मला वाटतं हे पण ना जवळचंच आहे. ही किशमोर, सोलकढी, सलाद आणि गुलाबजाम. आणि हा पापलेट. चला आता आम्ही सुरू करतो. तसं सेम थाळी आहे फक्त त्याच्यामध्ये एवढी मोठी हे येते किंगफिश येते. सुरू केलंस. चला आता आम्ही खाऊन बघतो. आई कशी आहे. छान आहे. हात काढ झाला. खा ना. कढी कशी आहे. एकदम मस्त मस्त. वा. आणि हे बघ सुरमई बघ. हा बघ गरम आहे. मस्त फ्रेश आहे एकदम. तुझं काय. अरे रे कढी वा. हिचा जो प्राव झालाच नाहीये बिचारी. मग प्रियंका कसं आहे. छान. सुरमई कशी एकदम फ्रेश आहे.
ओ नाही ओ चणकवाले कसं आहे बघितलं नाही अजून खाल्लं नाही ताजा आहे काय काय हे बघा इथे आता हे प्रॉन्स फ्राय आलेले आहेत प्रॉन्स फ्राय आलेले आहेत बघा साईज बघा केवढी मोठी आहे बघा एकदम मस्त हे घ्या कोणाचं आहे हे आम्हाला पण दे केक हा बिचारी तुला म्हणत होतो ना आता बघ बिचारीचं बघ रिच झाली रिच आणि इथे नुसतं सुरमई फ्राय किंगफिश एवढा मोठा आहे बघा एकदम रवा फ्राय केलेला आहे एकदम टेक्स्चर बघा त्याचं किती छान आहे आता मी सुरुवात करतो आहे कढी आणि भात मगाचपासून व्हिडिओ काढण्यामध्ये माझं जेवायचं राहून गेलं कढी एकदम मस्तच आहे वास पण छान आहे. आणि पापलेट प्रॉन्स आता मी जेवण पूर्ण करतो मग तुम्हाला आता आमचं अंकिता क्लासिकमध्ये जेवण वगैरे पोट भरून सगळे तुडुंब झालेले आहेत हा आता पुढची वाट आमची कुठे ग कुठे जाणार कुठल्या मॉलला मॉल नाही नाही आता डीमार्टला आम्ही जाणार आहे वास्कोचा डीमार्ट पाहतो आणि तिकडनं मग पुढे दोना पावलाचा प्लॅन आहे चला मग जाऊया ना पार्किंग काय थांब आता आम्ही आलो 1 वाजता आम्ही आलो इथे बरोबर आम्हाला गर्दी नाही भेटली जेवायला पण तुम्हाला दाखवतो आता काय वेटिंग आहे ती बघा इथे अंकिता क्लासिक मध्ये जेवणासाठी 1 मिनिट हे बघा आता जे वाजले आहेत बरोबर 2:55 झाली आहेत आणि पार्किंग बघा काय एकदम फुल आहे आम्ही आलो त्या गाड्या नव्हत्या एवढ्या आणि ह्या आता एवढ्या भरपूर गर्दी झालेली आहे जवळपास आम्ही 1 वाजता आलो तेव्हा गर्दी नव्हती आता वेटिंग बघा किती आहे सर्व वेटिंग एवढी वेटिंग लागते चला झालं ना मन समाधान काय ग येस मंजिरी बरं वाटलं नाही का गाडी उघडी पाहिजे आई ए आई हो बरं काय म्हणते बाकी आता परत कधी येऊया हा काय परत 5,800 किती झाले 70 रुपये उडवले आहे बघा बिल पाहू शकता 5,870 रुपये हा आई मस्त ना हो केवढ्या सुरमई आल्या असत्या हो असो एक मजा असते वेगळी ना काय ग कधीतरी वर्षात एक मजा असते वेगळी मजा असते हो मग जेवायचं असतं काय आलं आता बघा आता तुम्ही पाहू शकता इथे इकडं एकदम पूर्ण गर्द्या गाड्या बघा केवढ्या ह्या एवढ्या गाड्या सगळ्या वरपर्यंत म्हणजे जवळ तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे तुम्ही विचार करा की इथे किती टेस्टी जेवण असेल हे बघा हे बघा किती भरपूर एकदम
फुल तुडंब भरलेले आहेत गाड्या पण. आता चला, आता आम्ही निघतो. ही आमची गाडी इथे उभी आहे. ते चला जाऊया ना, चला. ओके ओके. हां हो. तुला आता डीमार्टच्या लिफ्ट मध्ये आलोय. हा लिफ्ट मध्ये थांब, थांबा, हे बटन दाबायचं आहे. बघ आलो, बरोबर आलो. कोण घाबरले? ते पार्किंग वरून ना ते असं आहे, एक नंबर नाहीये. एक नंबर दाबलाय ना त्या. आम्ही आलो डीमार्टला. ए मी नाही घाबरलो. दिसते हा? नाही, घाम आलाय, गरम भरपूर होत आहे. अरे काय डीमार्टला आलीस? हो, काय घेणार आहे डीमार्टला? काय काय घेणार आहे? काहीच नाही घेणार. स्पोर्ट शूज घेणार? घे घे. चला, इथं आम्ही ट्रॉली घेतली आहे. ट्रॉली घेतलेली आहे. वास येतोय. हे आम्हाला नाही ना? आम्हाला नाही. चला, डीमार्टमध्ये एंट्री केली. नमस्कार मंडळींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता वाजले 8:30. तर झाला असा की आम्ही डीमार्टला गेलो, जवळजवळ 4:30 वाजले. 4:30 वाजता गेलो आतमध्ये आणि एवढी गर्दी होती की तिथे मग शूटिंग करूनच मिळालं नाही. म्हणजे ॲक्च्युली मग दाखवचा होता तुमका म्हणजे कसं कसं काय असतं डीमार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल. पण त्या वास्कोचा डीमार्ट मी पहिल्यांदाच गेलेलो एक्सप्लोर करू, पण आतमध्ये काय मला रेकॉर्डिंग करू किंवा व्हिडिओ काढून मला मिळालं नाही. आणि जवळजवळ एवढी गर्दी आतमध्ये होती की काय चान्सच नाही. मग आम्ही विचार केला की आता इथे काय शूटिंग करून उपयोग नाही, एक काम करूया, आता खरेदी करूया आणि घराकडे एकदा जाऊया.
दोनापावला जाऊचा पण आम्ही कॅन्सल करूचा लागला. म्हणजे जवळजवळ 4:30 वाजल्यापासून ते आम्ही 6-7 वाजेपर्यंत आम्ही त्या डिमार्टमध्येच होतो. कंटाळले सगळे मंडळी पण आमची, माझी फॅमिली पूर्ण कंटाळली. म्हटलं तर घरात जाऊया, घराकडे येऊन जेवण करूचा होता फॅमिली, आई आणि बायको, पण घराकडे गेलो. तर आम्ही आता हे व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. तुमचा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि आवडलो असं तसं नाही, आवडतलोच. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.